नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अगदी ढाब्यावरती मिळतो तसा छोले मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा छोले मसाले बनवताना छोले शिजत नाही किंवा ग्रेव्ही व्यवस्थित होत नाही. ग्रेव्ही कशी बनवायची, अनेकदा कच्चाच मसाला वाटला गेल्यामुळे चव व्यवस्थित लागत नाही. तर आज आपण अगदी परफेक्ट अशी ढाब्यावरती ज्या पद्धतीने छोले मसाला बनवला जातो अगदी तशीच रेसिपी बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक मात्र नक्की करा. सगळ्यात पहिलं इथे मी रात्रीचे छोले भिजत घातले होते. कडधान्ये कोणतेही असू, जेव्हा आपल्याला बनवायचे असतात तेव्हा ते रात्रीचे भिजत घालायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित ते भिजले जातात. टम असे छोले भिजल्यामुळे आपल्याला यामध्ये काही दुसरं घालायचं नाही. छोले शिजवताना इथे खडा मसाला आपल्याला मात्र यामध्ये नक्की घालायचा आहे. खडा मसाला काय काय असतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. कुकरमध्ये छोले मी इथे घालून घेतलेले. सगळ्यात पहिलं छोले चांगले धुवून घेतलेले 3-4 पाण्याने. त्यानंतर कुकरमध्ये घालायचं. खडा मसाला जो घेतला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा. आता दुसरी गोष्ट म्हणजे अनेकदा आपण छोले खडा मसाला घातला की तसे शिजायला लावतो, पण तसं अजिबात करायचं नाही. तर इथे हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला आणि 1 चमचा मीठ घातलेले. ढाब्यावरती ज्या पद्धतीने छोले बनवले जातात अगदी ते शिजवताना याच पद्धतीने त्याची प्रोसेस केली जाते. छोले आपण शिजायला लावलेले, छोले शिजताना मी तेलसुद्धा त्यामध्ये 1 चमचा घातलेला आहे, त्यामुळे छोले चांगले मऊसूत शिजले जातात. आता इथे मसाल्यासाठी 2 टोमॅटो, 2 कांदे घेतलेले बारीक चिरून, 10-15 काजू घेतलेले, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि ग्रेव्हीला चांगला कलर येण्यासाठी 2 बेडगी मिरच्या इथे मी घेतलेल्या. कढईमध्ये घालून घ्यायचा हा मसाला, ओला मसाला. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि मसाला चांगला पाण्यामध्ये इथे पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं. आता मसाला शिजवताना सुद्धा मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मसाला चांगला शिजला जातो आणि मसाला दुसरी गोष्ट म्हणजे आळणी अजिबात लागत नाही. थंड झाल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये पाणी न घालताच मसाला चांगला ग्रेव्हीसारखा इथे वाटून घ्यायचा. आता इथे बघू शकता छान असं मसाला ग्रेव्हीसारखा वाटला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायची गरज इथे पडणार नाही. बारीक 1 वाटी कांदा चिरून घेतलेला आहे. मसाले इथे आपल्याला कोणकोणते घालायचे, लाल तिखट घेतलेला आहे. गरम मसाला आपल्याला छोले मसाला बनवताना यामध्ये आवर्जून घालायचा. कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे. जो आपला मिक्स मसाला असतो तो 1 चमचा घेतलेला आहे आणि छोले मसाला मी इथे 2 चमचे इथे छोले मसाला घेतलेला आहे. हा झाला मसाला आपल्याला छोल्यांमध्ये घालण्यासाठी. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. मोठी पळीभर तेल घातलेले. तेल गरम झालं, त्यामध्ये जिरी घालायची, मोहरी अजिबात वापरायची नाही आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून तेलात कांदा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा नाही, तर तेलामध्ये तो चांगला शिजला गेला पाहिजे. त्यानंतरनं घेतलेला मसाला घालायचा. अर्धा मिनिटभर आपल्याला कांद्याबरोबर मसाला तेलामध्ये हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. ग्रेव्ही आपण घालून घेतली, व्यवस्थित ग्रेव्ही इथे हलवून घ्यायची. आता ग्रेव्ही आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची असते, तेव्हा आपल्याला इथे पाणी घालायचं. 1 पळीभर पाणी घालून परत एकदा मसाला चांगला हलवून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि 5-6 मिनिट आपल्याला ग्रेव्ही चांगली इथे शिजून घ्यायची तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत आपले छोले इथे तुम्ही बघू शकताय. अनेकदा असं आपले छोले बनवताना शिजत नाही, कडक राहतात, पण इथे छोले अगदी पुरणासारखे शिजले गेलेले. मसाला इथे बघू शकताय छान असा ग्रेव्हीला कलर आलेला आहे. ग्रेव्हीने तेल सोडलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजली गेलेली. त्यानंतरनं शिजवलेले छोले आपल्याला यामध्ये घालायचं. अंदाजानुसार थोडंसं पाणी यामध्ये घालायचं. छोले मसाला जास्त घट्टही सुक्काही नसतो किंवा पातळ नसतो, तर असा मीडियम लपथपीत प्रमाणात असतो. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि छोल्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची.
उकळी आली की अगदी 7-8 मिनटं गॅस बारीक करायचा आणि छोले तसेच उकळते ठेवायचे. बघू शकताय कलर छान आलेला आहे, तरी आलेली आहे, कलर मस्त आलेला आहे. अजिबात वेगळा तडका द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. आता यावरती तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. आता इथे तुपाची फोडणी घालायची आहे. 2 चमचे तूप घातलेले, जिरी घालायची आहे. आल्याचे असे उभे पातळ काप करून आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट यामध्ये घालून हा तडका छोल्यांवरती घालून घ्यायचा. आता इथे तुपाचा तडका घातलेला आहे आणि त्यानंतरनं छोले चांगले इथे हलवून घ्यायचे. बघू शकताय छान असा तरी आलेली आहे, घट्टसरपणा आलेला आहे आणि बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका जबरदस्त आपला छोले मसाला इथे बनवून तयार झालेला. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की